नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे. आता अर्जुनला न सांगताच ह्यांनी अर्जुनचं लग्न ठरवलेलं असतं. इकडं प्रिया खूप खुश असते की आता माझं लग्न अर्जुनसोबत होणार आहे. आता अर्जुन इथे इतकं रागाला येतो की काय व्हॉट नॉनसेन्स, काय चाललं आहे तुमचं, मला न विचारता तुम्ही माझं लग्न कसं काय ठरवलं आणि ह्या मुलीशी अजिबात करणार नाही आहे मी, असं अर्जुन म्हणतो. ह्या मुलीनं तुमचं ब्रेन वॉश केलं असेल ना. मग प्रिया म्हणते अरे नाही अर्जुन, आपल्या चांगल्यासाठी आपलं लग्न करतायत, घरचे मोठी लोक आहेत ना, ते त्यांचं ऐकायला पाहिजे ना. गप्प बस ग, माझं लग्न आधीच झालं आहे आणि परत माझं लग्न झालेल्या मुलाचं लग्न करत आहेस पूर्ण आजी तू, हे चुकीचं नाही आहे का. आता इथे सगळे शांतच बसलेले असतात. अर्जुन इतका चिडलेला असतो की सगळे गप्पच बसलेले असतात. मग इकडे प्रताप म्हणतो अर्जुन काय चाललंय तुझं, हां गप्प बस, बघू आम्ही जे सांगतोय ते ऐकायचं गप्प. अर्जुन म्हणतो अजिबात नाही, माझं लग्न ऑलरेडी झालं आहे, माझं सायलीवर खूप प्रेम आहे. इकडं विमलताईला जरा बरं वाटत असतं कारण सायली परत या घरात येणार असते असं तिला वाटत असतं. अर्जुन म्हणतो की ह्या मुलीशी तर मी अजिबात लग्न करणार नाही, हे डोक्यात पण कोणी आणायचं नाही, असं अर्जुन बरोबर सगळ्यांना उत्तर दिलेलं असतो. इकडे सायली मंगळसूत्रला पाहत बसलेली असते आणि म्हणते की कुसुमताई, कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं ग हे मंगळसूत्र मी पुढे घालेन की नाही, पण असा योगायोग आला ना, आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, हे मंगळसूत्र मी 7 जन्मोजन्मी घालणार आहे. हे म्हणल्यावर इकडे कुसुमताई खूप खुश असते. सायलीकडे म्हणते की असंच राहा तुम्ही दोघं निवांत, तुमच्यात कोणीही आड येऊ नये, असं ती म्हणत असते. इकडे सायली म्हणत असते की हो ग कुसुमते, हे मंगळसूत्र माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, आणि त्याला किस करते त्या मंगळसूत्राला. इकडे पूर्ण आजी म्हणते अर्जुन तू लग्न करणार आहेस की नाही. आता पूर्ण आजीला हार्ट अटॅकच आलेला असतो. मग ती अर्जुनला म्हणते की तू नाही केलास तर बघ दुसरं होईल. मग ती म्हणत असते. तितक्यात अर्जुन म्हणतो की नाही करणार आहे म्हणजे नाही, एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का तुम्हाला. म्हणल्यावर इकडे पूर्ण आजी खाली चक्कर येऊन पडते. मग आता सगळेजण खूप पॅनिक झालेले असतात. अर्जुनकडे बघून सगळे खूप पॅनिक झालेले असतात. अर्जुन मग पूर्ण आजीला बघून आता थोडी दया येते त्याला. मग तो त्या प्रियाशी लग्न करायला हो म्हणतो की काय, हे पाहायला खूप रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता अर्जुन आणि प्रियाचं लग्न होईल का हे पाहूया आपण.